जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या अंतर्गत शासनाने जे आहे ज्या काही प्रमुख अटी जे आहे शिथिल करण्यात आलेली आहे। अटीमध्ये प्रमुख जे आहे योजना त्या ॲपमध्ये जे खूप सारा लोड होता त्या ॲपमधील सर्व जे आहे आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। आणि आणखीही कोणी मित्रांनो हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर आपल्याला हे ॲप डाउनलोड करायचं आहे। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असेल यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जे मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियान जी योजना आहे यामध्ये नारी शक्ती असेल योजना असेल, यापूर्वी केलेले अर्ज असेल, हे संपूर्ण यामध्ये माहिती दिलेली आहे। तर कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर अर्ज भरण्यासाठी मित्रांनो अगोदर तुम्हाला प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करावं लागणार आहे। डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने डॅशबोर्ड समोर येईल। यामध्ये तुम्ही पाहू शकता की यामध्ये जे योजना आहे योजना पाहू शकतो, यामध्ये यापूर्वी केलेले अर्ज असतील यालासुद्धा आपण पाहू शकतो। आणि यामध्ये आपली प्रोफाईल आहे मित्रांनो, सर्वात अगोदर आपली जी आहे प्रोफाईल आपल्याला निर्माण करायची आहे। पाहू शकता की प्रोफाईलचे जे तुमचं आई किंवा बहीण असेल यामध्ये सर्व आपल्याला मेन्शन करायचं आहे आणि प्रोफाईल अपडेट करायचं आहे। आणि दुसरी जर एका घरामध्ये 2 व्यक्ती असतील तर पहिल्या व्यक्तीचं जर अर्ज भरून झाला असेल तर लॉग आउट करायचं आहे आणि त्या व्यक्तीचं सुद्धा अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करून मित्रांनो त्या व्यक्तीचा सुद्धा फॉर्म भरायचा आहे। तर आपण पाहू शकता महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत यांच्या माध्यमातून ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे। आणि तुम्ही महिलांच्या या ठिकाणी योजना पाहू शकता, केलेले अर्ज पाहू शकता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आहे मुख्यमंत्री याला जे आपल्याला परमिशन द्यायचे आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे संपूर्ण या ठिकाणी नाव टाकायचं आहे। पतीचे किंवा या ठिकाणी वडिलाचे नाव टाकायचे आहे। संपूर्ण नाव जे आहे मित्रांनो व्यवस्थित वाचूनच टाकायचे आहे। जन्मदिनांक टाकायचा आहे। जन्मदिनांक जे आहे व्यवस्थित असला पाहिजे, किंवा उदाहरणार्थ 1974, 84, 94 अशा पद्धतीने न टाकता संपूर्ण टाकायचे आहे। जरी 1974 हे असेल तर एक टाकून आपल्याला पूर्ण फिलअप करायचं आहे। अर्जदाराचा पत्ता या ठिकाणी संपूर्ण टाकायचा आहे। या ठिकाणी जे आपला जिल्हा निवडायचा आहे, जिल्ह्यामध्ये आपण कोणता जिल्हा आहे आपल्याला ते सुद्धा निवडायचं आहे। पाहू शकता की तुम्ही अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, जळगाव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, बुलढाणा अशा पद्धतीने कोणता आहे तुम्हाला तुमच्या याच्यामधून सिलेक्ट करायचं आहे। पुढचं जे आहे आपल्याला गाव, शहर ते निवडायचं आहे। ग्रामपंचायतमध्ये तुम्ही नगरपंचायतमध्ये आहात, नगरपालिकेमध्ये येत आहात किंवा महानगरपालिकेमधून येत आहात ते निवडायचं आहे। या ठिकाणी आपल्याला पिनकोड जे काय तुमच्या जिल्ह्याचा पिनकोड आहे ते निवडायचं आहे। या ठिकाणी ॲड्रेस जे आहे पूर्ण टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकायचा आहे। शासनाच्या इतर विभागात राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेतात का ते विचारलं ते येस किंवा नोमध्ये सांगायचं आहे। तुमची विवाह स्थिती निवडायची आहे मित्रांनो। या ठिकाणी तुमचं विवाह झाला किंवा नाही, किंवा विधवा आहात किंवा परिपक्व आहेत किंवा निराधार किंवा घटस्फोटित झालेला आहे, अशा प्रकारे सर्व मेन्शन करायचं आहे। आणि नंतर पुढे बँकेचे नाव संपूर्ण टाकायचं आहे। बँकधारकाचे नाव टाकायचे आहे। बँक खाता क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर पुढे IFSC कोड असेल, त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहेत का ते व्यवस्थित टाकायचं आहे। आणि खालील मित्रांनो जे आहे खालील सर्व कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे आहे आधार कार्डनं अपलोड करायचं आहे। त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र। आता मित्रांनो या ठिकाणी जे आपलं रहिवासी नसेल आणि जन्म प्रमाणपत्रही नसेल त्याला दुसरा पर्याय आहे की रेशन कार्ड 15 वर्षाखालील असलं पाहिजे, किंवा त्याला आणखी एक पर्याय आहे की आपलं वोटर ID कार्ड असणं गरजेचं आहे। उत्पन्न प्रमाणपत्र यालासुद्धा सूट देण्यात आलेली आहे। तर आपण पाहू शकता पुढे जे आहे अर्जदाराचे हमीपत्र आपल्याला हे करायचं आहे, मेन्शन करायचं आहे। अर्जदाराचे हमीपत्र झाल्यानंतर शेवटी आपल्याला जे आहे अर्जदाराचा फोटो आणि बँक पासबुक हे करायचं आहे। आणि या ठिकाणी ॲक्सेप्ट आपल्याला लिहून 2.5 लाखापेक्षा याच्या जे टर्म आणि कंडिशन आहेत दाखवायच्या आहेत। माझ्या कुटुंबातील सदस्य ऐकर नाही, नियमित जे काही सर्व कंडिशन असेल ते आपल्याला इतर हे करायचं आहे, सर्व वाचायचं आहे आणि नंतरच ॲक्सेप्ट करायचं आहे।
नंतर जे आहे आपल्याला या ठिकाणी स्वीकार असं करायचं आहे आणि या ठिकाणी शेवटी माहिती जतन करा असं लिहायचं आहे. माहिती जतन केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होतो. आणि नंतर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर यानंतर या ठिकाणी इथं थांबू. जय महाराष्ट्र.